रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि यावेळी सुद्धा देखील जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडून जाणार आहे। मातब्बर उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी। या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नेमका जनतेचा कौल काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत माझे सहकारी देखील आहेत, किशोर मोरे, हे देखील जनतेशी संवाद साधणार आहेत। आपण किशोर मोरे देखील आपल्याला सांगतील की नेमका नगराध्यक्षपदाची जी काही निवडणुकीची रणधुमाळी आहे ती नेमकी कशा पद्धतीने सुरू झालेली आहे। किशोर, रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकी रणधुमाळी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शेवटचा दिवस संपल्यानंतर उमेदवारी अर्ज त्याच्यानंतरच प्रचारात गती आलेली आहे। विशेषतः रत्नागिरी शहरातला विचार केला प्रचाराची यंत्रणा तर महायुतीने प्रचारामध्ये मुसंडी घेतलेली आहे। प्रत्येक ठिकाणी त्या प्रत्येक वार्डात महायुतीचे व शिवसेना भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी हातात हात घालून प्रचार करतात, प्रत्येक उमेदवाराला आपल्या प्रभागातल्या निवडणुका सांगतायत। आणि रत्नागिरी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष चेहरा शिल्पाताई सुर्वे आहेत, त्यांना सुद्धा एक मत द्या असं 3 मतं युतीचे कार्यकर्ते मागतायत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीला मतदारांकडून प्रतिसाद मिळतोय असं एकंदरीत सध्या तरी ह्या रत्नागिरीचं राजकीय चित्र जाणवतंय। एकीकडे शिवसेना महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, मात्र जनतेचं मत काय आहे, जनतेचा कौल काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। चला तर जाणून घेऊया जनतेचा कौल। दादा, कुठे राहता आपण? मुरुगवाडा। मुरुगवाडा। काय वाटते आपल्याला? शिल्पा सुर्वे उभे आहेत नगराध्यक्षपदासाठी, काय वाटतंय? नाही, चांगलं आहे। शिल्पा सुर्वे यांचं नाव चांगलं आहे, कुठल्या सेनेत नाही, धनुष्यबाण चांगलं अतिशय जुन्या नगरसेवक आहेत त्या आणि आमचं मत त्यांच्याबद्दल चांगलं आहे। पहिलाच एक मतदार आपल्याला मारुती मंदिर परिसरात भेटलाय आणि शिल्पा सुर्वे यांचं काम कसं आहे हे त्यांनी सांगितले आणि तो उमेदवार कसा आहे हे देखील त्यांनी सांगितले। अजूनही आपण काही मतदारांशी संवाद साधणार आहोत, जे मतदार आपल्याशी संवाद साधतील त्यांच्याशी आपण चर्चा देखील करणार आहोत। दादा, कुठल्यात आपण, काय सांगाल? कुठे राहतो आपण? कसोपला। ओके, पण काय ग्रामीण भागात शहरातले काय हवं आहे? शिल्पा सुर्वे उमेदवार आहेत नगराध्यक्षपदा महायुतीच्या, काय तुम्हाला कळतं एकंदरीत? पण आम्ही गावात राहतो असू नये, पण एकंदरीत जनमत काय सांगतंय? शिल्पा सुर्वे उमेदवार महायुतीचे आहेत, तुम्हाला चर्चा, आपलं शहर काय कसोब लांब नाहीये, शहरालगत आहे, काय वाटतं एकंदरीत? काय वाटतं रत्नागिरी शहराचं वातावरण शिल्पा सुर्वेंबद्दल? येथील निवडून ग्रामीण भागात देखील तीच हवा आहे की शिल्पा सुर्वे या निवडून येतील असं ग्रामीण भागातील जनता देखील चर्चा करते। अजूनही काही आपण लोकांशी संवाद साधणार आहोत। माझे सहकारी किशोर मोरे हे संवाद साधतात। अनेक काही जे या ठिकाणचे स्थानिक व्यापारी असतील, रहिवासी असतील, यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत। काही वॉर्डमध्ये देखील, प्रभागामध्ये देखील आपण जाणार आहोत आणि त्या ठिकाणी देखील आपण स्थानिक जनतेशी घरात जाऊन चर्चा करणार आहोत की तुमच्या मनातला उमेदवार, तुमचा कौल कोणाला आहे, साधारण काय चित्र असेल हे या जनतेच्या जनमताच्या कौलमधून स्पष्ट होणार आहे। रत्नागिरीमध्ये कष्टकरी वर्ग सुद्धा त्या प्रमाणात आहे, त्यामुळे रिक्षा व्यावसायिक आपलं उदरनिर्वाहाचं साधन आहे, ते आपलं व्यवसाय करत असतात। आपण रिक्षावाल्यांची नेहमीच रत्नागिरीमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका प्रत्येक निवडणुकीत ठरलेली आहे। आपलेच एक मित्र रिक्षा व्यावसायिक आहे, त्यांना विचारूया। मित्रा, शिल्पाताई सुर्वे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रत्नागिरीच्या महायुतीच्या उभ्या आहेत, काय आपल्याला वाटतं त्यांच्याबद्दल? काय नाही, चांगले आहेत, त्या निवडून आल्या पाहिजे। का निवडून आल्या पाहिजे? काम चांगलं आहे त्यांचं काम चांगलं आहे, शिल्पाताईंचं, त्या निवडून आल्या पाहिजेत असं सामान्य रिक्षावाल्याला सुद्धा वाटतंय। आणि एकंदरीत घटनाक्रम पाहिला तर आपण आपले एक मित्र आहेत रत्नागिरीतले मित्र, शिल्पाताई सुर्वे रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदी उभ्या आहेत, आपलं काय मत आहे? मी ग्रामपंचायतमध्ये मोडतो, पण शिल्पा सुर्वे येतील असं माझं पूर्ण मत आहे। ग्रामपंचायतीमध्ये राहणारे ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा शिल्पाताईंबद्दल फार मोठे आपुलकी आहे आणि ते आपल्या प्रत्येक जण आपल्या परीने व्यक्त करतायत। भविष्यातले हे आपले मतदार आहेत, 18 वर्ष पूर्णवादी शाळकरी जीवनात ते आता वावरत आहेत। पण एक उत्सुकता असते तरुण पिढीला सुद्धा रत्नागिरीमधलं राजकारण नेमकं कशा पद्धतीने चाललंय, आपण त्या मित्रांना सुद्धा विचारूया। मित्रा, शिल्पाताई सुर्वे महायुतीच्या उमेदवार उभ्या आहेत, आपल्याला माहिती आहे ना? पण काय वाटतं तुम्हाला त्यांच्याबद्दल? काय कळतंय? येतील, निवडून नक्कीच येतील। चांगलं काम करतात रत्नागिरीसाठी, निवडून आले तर आपली रत्नागिरी लय पुढे जाईल। तुला काय वाटतं? चांगलं काम करतात, त्याच निवडून येतील। होय ना, चांगलं म्हणजे तुझ्या अपेक्षेने कशा प्रकारचं चांगलं काम करायला पाहिजे भविष्यात रत्नागिरीत? अजून हॉस्पिटल वगैरे चांगले व्हायला पाहिजे, रस्ते चांगले करायला पाहिजे। मग आता त्यांच्याकडनं तुम्हाला अपेक्षा आहे त्या करतील आणि शिल्पाताई निवडून येत असं तुम्हाला वाटतंय? हो, नक्कीच येतील।
भविष्यातला मतदारसुद्धा सांगतोय की शिल्पाताई सुर्वे निवडून येतील, चांगलं काम करतील. आपण काही भाजी व्यावसायिक आहेत त्यांच्याशी संवाद साधूया. एकंदरीतच रत्नागिरी नगरपालिकेमध्ये ह्या ठिकाणी अनेक आपले जुने बांधव आहेत ज्यांना नगरपालिकेने कुठेतरी रोजीरोटीचा देण्याचा प्रश्न केलेला आहे. त्या पद्धतीने आपण त्यांनाही विचारूया. एकंदरीत मित्रा, तो आपला इथे व्यवसाय करतोयस, रत्नागिरीमध्ये महायुतीच्या शिल्पाताई सुर्वे उभ्या आहेत, काय वाटतं आपल्याला? त्यांच्याबद्दल चांगलं मत आहे आमचं. हां, सगळ्यांचं चांगलं मत आहे. हां, हो, निवडून येतील 100%. आपले सहकारी प्रशांत पवार आहेत, ते सुद्धा काही लोकांची मतं जाणून घेतील. एकंदरीत रत्नागिरी शहरातल्या फुटपाथवरच्या व्यापाऱ्याचं असेल, छोट्या मोठ्या व्यावसायिक असेल, फुल व्यापाऱ्याचं असेल, एकंदरीत साऱ्यांची आता मतं अजमावलेत. आता पुढे काही लोकांची मतं अजमावण्यासाठी माझे मित्र प्रशांत पवार यांच्याकडे. आज आपण मारुती मंदिर या परिसरात आहोत आणि या ठिकाणी देखील आपण जे काही सर्वसामान्य जनता खरेदीसाठी बाहेर पडले त्यांच्याशी देखील आपण संवाद साधतोय. नेमकं रत्नागिरीतील चित्र काय आहे? महायुतीच्या शिल्पा सुर्वे या नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून आहेत. काय वाटतं शिल्पा सुर्वे? 100% निवडून येणार. कोण तुमच्या मनात उमेदवार कोण आहे? काय शिल्पाताई आहे. हां, कारण का? कारण का ते शहराचा विकास करणारे आणि चांगली कार्यकर्ता पाहिजे. आम्ही 100 ठिकाणी जाता येता आम्ही बघतो, लोकांना सहकार्य करते, कामं करते, विचारते, विचारपूस करते, सगळं कशालाही विचारपूस करते ती. ठीक आहे. कोणतंही काम असो, शिल्पा सुर्वे या विकास कामामध्ये आघाडीवर असतात असं त्यांचं म्हणणं आहे. काही आपल्या भगिनी आहेत, त्या देखील या ठिकाणी खरेदीसाठी आल्या होत्या. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. ताई नमस्कार, टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. नगराध्यक्षपदाची रणधुमाळी सुरू झाली आहे. मातब्बर उमेदवार रणांगणात आहे, त्या रिंगणात उतरलेत. काय सांगा, तुम्हाला कोण आहे तुमच्या मनातील उमेदवार नगराध्यक्षपदाचा? नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणण्यापेक्षा ओव्हरऑल जे सगळीकडे चालू आहे की विकास कुणामुळे होणार, तर सत्तेवर कोण आहेत फार वरपासून, तर त्यांच्यापैकी चालेल तर होईल जास्त. म्हणजे महायुतीच्या उमेदवार शिल्पाताई सुर्वे आहेत. महायुतीच्या ज्या आहेत त्या जर आल्या तर वरपासून सगळी निधी मिळणं वगैरे सगळ्याच गोष्टी ते हे होतात. त्यामुळे सत्तेत असेल त्यांना तुम्ही हे करावं, म्हणजे सत्तेतून केलं तर होईल काहीतरी, नाही होतच नाही असं दिसतंय. ज्याची जिथं सत्ता तिथं विकास काम, त्यामुळे सत्तेतीलच उमेदवार या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत निवडून यावा असं त्यांचं मत आहे. अजूनही काही आपण मतं जाणून घेणार आहोत. रत्नागिरी निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि रत्नागिरी नगरी निवडणूक 2 तारखेला आहे, निकाल 3 तारखेला आहे. रत्नागिरीकर तसा सुसंस्कृत, प्रत्येक राजकीय घडामोडीची जाण असणारा, त्याच्यामुळे तरुण वर्ग तर अतिशय त्यामध्ये तल्लक. आपण त्यांनाही विचारूया. आपल्याकडे काही मित्र या ठिकाणी उभे आहेत. मित्र, रत्नागिरी नगरमध्ये निवडणूक चालू आहे, 6 नगराध्यक्षपदाला उमेदवार रिंगणात आहेत. काय वाटतं आपल्याला, कोण उमेदवार असावा योग्य आणि कसा, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? रत्नागिरी शहराला असलेला वारसा हा सुसंस्कृत, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात असलेले जे आपले शिल्पाताई आहेत, या शिल्पाताईच नगरसेवक पदामध्ये निवडून याव्यात ही आमच्या या प्रभाग क्रमांक 5 मधील सर्व मतदारांची अपेक्षा आहे. आणि त्या अधिक मताधिक्याने नगराध्यक्ष म्हणून पदावर निवडून येतील याबद्दल काही शंका नाही. काय वाटतं आपल्याला शिल्पाताईंबद्दल? शिल्पाताई एक काम करणारं व्यक्तिमत्व आहे. इझिली अवेलेबल होतात, फोन केला तरी त्या रात्री पण फोन उचलणं, ह्या त्यांच्या हे आहेत. त्या काम करण्यामध्ये पुढे मागे करत नाहीत, माणसांमध्ये भेदभाव करत नाहीत की हा माझा माणूस आहे, हा तुझा माणूस आहे. अशा खूप साऱ्या चांगल्या हे आहेत. त्यामुळे त्या नगरसेविका झाल्या तर आम्हाला, म्हणजे नगराध्यक्ष जर झाल्या तर आम्हाला खूप आनंदच होणार आहे आणि त्या नगर अध्यक्ष होतील ही आम्हाला खात्री आहे. तरुण वर्गाला वाटते नगराध्यक्ष होतील शिल्पाताई. आणि आपण काही मंडळी या ठिकाणी आहेत, काही कामानिमित्त त्या या ठिकाणी आलेल्या आहेत. आपण त्यांनाही थोडंफार विचारूया. एकंदरीतच काय वाटतं आपल्याला? महिला वर्ग आहेत, नगराध्यक्ष पदाचा मान महिलेला मिळाला आहे आणि एकंदरीत शहरातले 5 उमेदवार 6 उमेदवार नगराध्यक्ष रिंगणात आहेत. एका महिलेला नगराध्यक्ष होण्याची संधी मिळते. आपण महिला या नात्याने आपल्याला काय वाटतं, कोण योग्य उमेदवार असेल? अगदी नक्कीच मी तर सांगू शकेन की शिल्पाताईच नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. कारण त्यांना मी पर्सनली साधारणपणे 20 वर्षापासून ओळखते काय, आणि त्यांनी आम्हाला इतकी मदत केली आहेत ना. कोरोनाच्या वेळेला माझ्या मिस्टरांना जेव्हा कोरोना झाला होता, निगेटिव्ह येऊनसुद्धा त्यांना डिस्चार्ज मिळाला नव्हता हॉस्पिटलमधून. आम्ही भरपूर प्रयत्न केले पण मिळाला नव्हता डिस्चार्ज. पण शिल्पाताईंच्या प्रयत्नामुळे त्यांना डिस्चार्ज मिळाला
नंतर आम्ही त्यांना बाहेर आणून मग प्रायव्हेटमध्ये आम्ही त्यांचा इलाज करू शकलो काय, कारण त्यांच्या प्रयत्नामुळे खूप. परत तसंच बघितलं तर मुलांचे डॉक्युमेंट्स वगैरे काढताना वगैरे त्यांनी पर्सनली आमच्या घरी बोलवून किंवा येऊन त्यांनी पर्सनली त्यांनी आपली सगळी काय जी माहिती असते ती सगळी दिलेली आहे आम्हाला त्यांना. त्याच्यामुळे मी तरी अगदी 100% सांगू शकेन की त्या खूप चांगल्या आहेत, स्त्री म्हणून तर चांगल्या आहेत आणि आपल्या नगरासाठी, रत्नागिरी शहरासाठी त्यांचीच अगदी आवश्यकता आहे नगराध्यक्ष म्हणून. रत्नागिरीकर केलेल्या कामाची जाण विसरत नाही, त्याचं एक ज्वलंत उदाहरण आता आपल्या ताईंनी सांगितलं. पण काही मंडळी या ठिकाणी आहेत, 5-6 उमेदवार रिंगणात आहेत. रंगतदार महाविकास आघाडी, महायुती. काय उमेदवार कोण वाटतं नगराध्यक्ष पदाला? असं बघायला गेलं तर शिल्पाताई आम्ही 10-12 वर्ष त्यांना ओळखतो आहे, म्हणजे रत्नागिरीपासून. पण ते त्यांचं कार्य खूप छान आहे. म्हणजे कोणाला गरज असेल, कोणाला मदत असेल तर पहिला हक्के देतात ते. म्हणजे ते पुढाकार खूप असतो त्यांचा सगळ्या गोष्टीनं. सांस्कृतिक कार्यक्रम असो, कुठची गोष्ट असते त्या ते प्रत्येक पुढाकार असतो त्यांचा. म्हणून ते मला तर असं वाटतं की ते नगराध्यक्ष पद योग्य आहे. बरोबर. काय वाटतं एकंदरीत? आणखीन आपण काही लोकांना विचारूया. या ठिकाणी आहेत काका, 6 उमेदवार नगराच्या रिंगणात आहेत. योग्य उमेदवार आता तुम्हाला निवडायचा आहे आणि महायुतीकडून, महाविकास आघाडीनं आरोप प्रत्यारोप आता संपलेलं आहे. सर्व टॉप आमच्या शिल्पाताई सुरू आहे. हां, 1 नंबर. सर्व काम व्यवस्थित आणि पहिल्यापासून सर्व नागरिकांना सुखसुविधा त्यांनी प्रदान केलेली. धन्यवाद. शिल्पाताईच म्हणतात सगळेजण. मॅडम जरा एक मिनिट आपलं मत व्यक्त करा. काय वाटतं? शिल्पाताई सुरुवेच यायलाच पाहिजे, तरच विकास आपला आघाडी आहे. शिल्पाताईंबद्दल सगळ्यांचंच मत दिसतं. एकंदरीत शहराचा कौल दिसतोय. तरुण असतील, सुशिक्षित असतील, महिला असतील आणि सारं एकंदरीत आता प्रचाराची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आले. आता या ठिकाणी आपण आता संपूर्ण काही मंडळींना आपण विचारणा केली होती आणि त्यानंतर आता प्रत्यक्ष घरामध्ये जावं. काही मंडळी इथे आहेत. हा स्वाई स्टाफ हा असा सुशिक्षित वर्ग म्हणून मानला जातो. त्यांची पारख ही योग्य असते, ती मतं निर्णायक असतात. आपण ह्या ठिकाणी काही महिला भगिनी आहेत, त्यांना आपण विचारूया. रत्नागिरी नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपद आणि नगरसेवकाची निवडणूक लागली. 6 उमेदवार रिंगणात आहेत. आपल्याला कुठला योग्य उमेदवार वाटतो त्याच्यामध्ये? नगराध्यक्षमध्ये शिल्पाताई सुरू आहे. मी प्रभाग 5 मध्ये प्रणाली बघितले. आज 15-20 वर्ष मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. त्यामुळे ते सुशिक्षित आहेत, शिक्षकी वर्ग आहे आणि ह्या प्रभागामध्ये त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. काही निवडून सगळ्यांची खात्री आहे. काय वाटतं एकंदरीत? शिल्पाताई सुरू उभ्या आहेत, काय वाटतं? त्या प्रचंड बहुमताने निवडून येतील. मी आतापर्यंत माझ्या सासूबाईंकडून भरपूर त्यांच्याबद्दल ऐकलं आहे. त्यांच्याशी तसा प्रत्यक्ष संबंध माझा आलेला नाही, पण त्यांच्याबद्दल भरपूर ऐकले. त्यांचे भरपूर कामं त्यांनी केलेली आहे. या वॉर्डमध्ये बरीच वर्ष त्या काम करतात लोकांसाठी आणि त्या घराघरात पोचलेल्या आहेत. तर नक्की निवडून येतात. लोकांना जरी शिल्पाताई भेटल्या नसल्या तरी त्यांच्या कामाची महती किंवा कामाची पद्धत सर्वसामान्य माणसाला आजही भावते, असं एकंदरीत वातावरणातून दिसून येत आहे. शहरी भागात आता आपण फिरत होतो, परंतु रत्नागिरी नगर परिषदेचं एक शेवटचं टोक म्हणजे आंबेशेत हा भाग. आणि याच आंबेशेत भागातून आपण काही जनतेशी संवाद साधणार आहोत, काही ग्रामस्थांशी देखील संवाद साधणार आहोत, त्यांची देखील मतं जाणून घेणार आहोत की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आपल्या मनातील कोण आहे आणि त्यांचं म्हणणं काय आहे हे देखील आपण जाणून घेतोय. आता आपण आहोत आंबेशेत गावात. या ठिकाणी एक काका या ठिकाणी बसलेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. काका नमस्कार. नमस्कार. नगर परिषदेची निवडणूक, नगराध्यक्षपदाची निवडणूक 2 डिसेंबर रोजी होते. मातब्बर उमेदवार रिंगणात आहेत. काय वाटते आपल्या मनातील कौल काय असेल? महायुतीचे नगराध्यक्षाला शिल्पा सुर्वे यांना आमच्या ह्या भागामध्ये पसंती आहे. नेमकं त्यांचं कार्य आपल्याला काय माहिती आहे का? नेमकं काय त्यांच्याबद्दल एवढं? आमच्याबरोबर एकदा 4 नगरसेवक होते, त्यावेळेला आम्ही त्यांना निवडून दिलं होतं मधुशेठ घोसाळ्यांबरोबर. त्यावेळेला पण त्यांनी काम केलेलं आहे. 2दा त्या आपल्या वार्डातून 2 वेळा नगरसेविकामधून निवडून आलेल्या आणि त्यांचं कार्य पण अति चांगलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला पण वाटतं की नगराध्यक्ष म्हणून त्या याव्यात परत नगराध्यक्षात. त्यांचं कार्य आणि एक फार मोठी आठवण काकांनी या ठिकाणी करून दिले. स्वर्गीय मधुबाई घोसाळे जे रत्नागिरी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष होते. अनेक वर्ष त्यांनी रत्नागिरी नगर परिषदेत नगरसेवक म्हणून एक उल्लेखनीय कामगिरी केली. एक अजातशत्रू म्हणून त्यांची ओळख संपूर्ण शहरात होती. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा एक हरहुन्नरी जो आपल्यातून निघून गेलेला जो
नगरसेवक आहे, नेता आहे, त्याची आज या ठिकाणी आठवण झाली. आपण अजूनही काही लोकांशी संवाद साधणार आहोत की त्यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे. आपण आलो आहे आंबेशेत भागात आणि आंबेशेत भागातील काही आपण घरांमध्ये देखील जातो आहे. त्या ठिकाणी देखील आपण चर्चा करतो आहे. स्थानिक जनतेला काय वाटतं, इथल्या मतदारांना काय वाटते, त्यांच्या मनात काय नेमकं चाललं आहे हे देखील आपण जाणून घेतो आहे. आंबेशेतातील हे घर आहे. काका नमस्कार. ताई नमस्कार. निवडणूक आली, आपल्याला माहिती आहे सर्व. 2 डिसेंबरला निवडणूक आहे, नगराध्यक्षपदाची देखील आहे. मातब्बर उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. काय वाटतं आपल्याला? आत्ता 5 नगराध्यक्षांसाठी उतरलेले आहेत उमेदवार, पण सगळ्यात जर योग्य आणि क्षमतेचा विचार केला तर शिल्पाताई सुर्वे ह्या नगराध्यक्षपदासाठी योग्य आहेत. आणि त्यांनी जर तिथे पद भूषवलं तर आपल्या नगरपालिकेचा आणि तसेच सगळ्या ज्या गावांचा विकास होईल अशी आम्हाला मतदारांनासुद्धा पूर्णपणे 100% खात्री आहे. मी जनतेला एवढंच विनंती करेन की योग्य तो निर्णय घेऊन शिल्पाताई सुर्वे यांना आपण खुर्चीवर बसवावं आणि विकास कामांचा आढाव्यांची पोचपावती त्या 100% देतील. हा विकास नक्कीच चांगला होईल असा मतदारांनासुद्धा विश्वास आहे. तर मी त्यांना शुभेच्छा देते आणि त्याच उमेदवार म्हणून घोषित होऊ देत असं ईश्वराची प्रार्थना देखील करते. एक खणखणीत प्रतिक्रिया या ठिकाणी या महिलेने दिलेली आहे. ग्रामीण म्हणजे रत्नागिरी शहराचं शेवटचं टोक म्हणजे आंबेशेत भाग, आणि या आंबेशेत भागातून एक महिला सांगते की तिच्या मनात काय आहे आणि शहराचा विकास कोण करू शकतो हे जनताच सांगते. वेगळं काही सांगायची गरज नाही आहे. अजूनही काही आपण प्रतिक्रिया घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत जनतेच्या मनात काय आहे. ठीक आहे, 2 मिनिटात. रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीमध्ये 6 उमेदवार रिंगणात आहेत. आपल्याला नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण योग्य वाटतं? माझ्या हिशोबाने तरी नगराध्यक्षपदाचे उमेदवार शिल्पाताई यांना बहुमताने निवडून देण्यासाठी, म्हणजे लोकांनी बहुमताने निवडून दिलं पाहिजे, हे आमचं एक मत आहे. कारण हे युतीचा धर्म पाळून युती धर्माला धनुष्यबाण या निशाणीला मोठ्या मताने निवडून देण्यासाठी शिल्पाताई हे योग्य उमेदवार आहेत. शिल्पाताई योग्य उमेदवार आहेत असे तरुण पिढीलाही वाटतंय. आपण हे या ठिकाणी चर्चा करूया. एक मित्र आहेत आपले, छोटे पानपट्टी व्यावसायिक आहेत. एकंदरीत महायुतीचे उमेदवार 6 रिंगणात आहेत. त्याच्यामध्ये योग्य उमेदवार आपल्याला कोण वाटतो? आम्ही तर मॅडम शिल्पाताई सुर्वे मॅडम नगराध्यक्षासाठी योग्य आहे. शिल्पाताई सुर्वे नगराध्यक्ष उमेदवार वाटतात. प्रत्येक जणाच्या याच्यामध्ये शिल्पाताईंचं नाव घेतलं जातं. आणि एकंदरीतच आता संपूर्ण शहराचा आपण आढावा घेतला, लोकांची मतं जाणली, तरुणांची जमली, महिलांची जमली, कष्टकरी वर्गाची जाणून घेतली आणि सगळ्यांनी कौल दिला आहे. एकंदरीतच शिल्पाताई सुर्वे ह्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवार असाव्यात असं अनेकांनी आपलं मतं मांडली. टाईम डिले करता किशोर मोरे, प्रशांत पवारसह कॅमेरामन शुभम पवार, टाईम डिले रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.